नमस्कार, मी राजेंद्र जाधव निगोज, सामान्य सामाजिक कार्यकर्ता तसेच राष्ट्रीय सेवा दलामध्ये केलेले काम आणि यूट्यूब चॅनल वरती काही व्हिडिओ टाकतो। आज तुम्हाला मी काहीतरी दोन मोलाच्या गोष्टी सांगतो, ते तुम्ही ऐकला तर तुमचंही त्यात भलं होणार आहे आणि तुम्ही ते दुसऱ्याला सांगितलं तर तेही त्यांचेही त्यात भलेच आहे। कारण कोरोना हा काही दिवसापूर्वी आला होता, त्यात फारच जीवितहानी झाली, फार लोक दगावली, त्यात शेकडो लोकांचे, लाखो लोकांचे, करोडो लोकांचे जीव गमावे लागले। कोरोना हा जीवघेणा रोग आता परत येत आहे आणि त्याच अनुषंगाने म्हणजेच सांगायचं म्हणजे ही परत हा जीवघेणा रोग येतो आहे, त्यावेळेस लोकांनी त्याची फार दक्षता घेतली नाही, परंतु आता दक्षता घेण्याची गरज आलेली आहे। कारण आयुष्य फार मोलाचं आहे। एकदाच आलेलं आयुष्य, या आयुष्यामध्ये, या जन्मामध्ये काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच हा कोरोना आपल्या जवळ येणार नाही। माणसं वेगळ्या प्रकारे वागतात, त्याला ती वागू दिलं नाही पाहिजे। कारण समोरचा व्यक्ती घाण राहतो, तो काय करतो त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं आणि मग आपणही त्याला सांगून, गोड गुलाबीने बोलून, त्याच्याकडून दुसऱ्याला सांगून ते काम करून घ्यावं लागतं। कोरोना सहजासहजी होत नाही, त्यासाठी तुम्ही सर्वतोपरी त्याचं काम केलं पाहिजे। आणि हा मास्क तुम्ही परिधान करा, तोंडात घाला आणि कोरोनापासून सावध राहा। दुसऱ्यांनाही सांगा आणि सगळ्याला सांगा, हा मास्क वापरल्यानंतर कोरोना होऊ शकत नाही। हात धुवा, साबणाने हात धुवून घ्या, गर्दीमध्ये फिरू नका, जास्त गर्दीमध्ये फिरण्याने आणि संपर्कात आल्यानेच हा कोरोना होतो। सर्वांनी सावध राहा। जय हिंद, जय भारत।